आईला गंठे हा नीटचे पेपर फुटले राव. फुटले हा ना. म्हणजे स्फोट झाला वय किती जण जखमी झाले मेल बिल काय कोण अरे बावळटा फुटले म्हणजे लीक झाले. लीक झाले मग पाणी गळत काय त्याच्यातून टुपुक 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 टुपुक. अरे ते आपल्या पाण्याच्या टाकीच्या पाईपाचं पाणी टुपूक टुपूक गल तसं लीक होणं नाही. मग पेपर फुटले म्हणजे ज्यांनी लिहिले ना त्यांनीच बाहेर दिले ते विकले. म्हणजे प्रश्न आले मग कॉपी केल्यावानी कॉपीच केल्यावानी ह्यांनी ते प्रश्न काय केले बाहेर विद्यार्थ्यांना विकले. अरे 5-5 लाख 10-10 लाख कोटींमध्ये विकले ते प्रश्न. हा वय हा लय पैसे कमवले गाड्या बघ ना राव. ज्यांनी अभ्यास केला सगळे एकदम वर्षभर अभ्यास केला आणि यांनी बाकीच्यांनी पैसे घेतले आणि ते तसे पेपर लिहिले ना. हा राव किती पैसे कमवले यांनी. आणि आपल्याला कमून अशी आयडिया भेटत नाही राव पैसे कमवायची गंठ्या आपण पण जर समजा प्रश्न केले आणि विद्यार्थ्यांना विकले आपल्याला पैसे येतील ना. पण आपल्याला पेपर देणार कोण अरे पेपर कुणी कशाला द्यायचा आपल्याला. आपल्याकडे डॉक्टर की बिक्टर की UPSC MPSC वाल्यांचे विषय सोडून द्यायचा. पण आपल्या पद्धतीने घरी 2-4 पुस्तक आहेत माझं त्याच्यातले प्रश्न लिहून काढतो काय तेच विद्यार्थ्यांना विकू. त्याच्यातली एखादा दुसरा आला नाही आला आपल्याला काही घेणं आहे का. आपण आपले पैसे घ्यायचा आपला विषय खालास. ओके चांगली आयडिया आहे की हा. नाही बिझनेस आयडिया आहे की नाही. हा. मग आपण काय करू माझ्याकडे 2-4 पुस्तकं पाडले त्याच्यातून 2-4 कशाला 5-50 प्रश्न काढू प्रश्नपत्रिकेच्या हिशोबाने विकू. आयला भारी आयडिया आहे राव आहे की नाही. हा मग आता विद्यार्थी बघायचे पेपर विकायचे पैसे घ्यायचे. ओके कसा आहे व्यवसाय. एक नंबर बाई बंगला बांधू JCB पोकल्याड काय घ्यायचं ते घेऊ पण तयारी लाग. तू विद्यार्थी शोध मी बी विद्यार्थी शोधतो. आणि ते पेपर कोण लिहिन अरे मग माझ्या घरी पुस्तक आहेत ना गंट्या. प्रश्न वाचू जे काही प्रश्न असते ना आधी मध्ये इकलचा आलटी पलटी करून काहीतरी करू प्रश्न तर काढू 20 25 50. मी गिरायक शोधतो तू प्रश्न आधी बनवून घे हा चालेल चालू कर चल तयारी लाग चल. लावलं लग्न वाट आता लग्न वाट लावलं पण ते मांडववारा आता तुम्हाला माहित नाही बाई असं नुसतं असं सगळं अंग नुसतं असं बाय 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 फन 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 लग्न पुतण्याचं पण रोबाब तुमचाच बघावा नुसतं हा आता बाय, 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 चेअरमनचं पुतण्या चेअरमनच्या पुतण्याचं लग्न म्हणले होते चेअरमन तर मोजडी शिवाय चालनाच. अहो अख्ख्या तालुक्यातले पुढारी म्हणू नका आमदार म्हणू नका पदाधिकारी म्हणू नका अशा लाईनीत बसली होती सगळी. आता काय ते आणि काय डिजेन होता नुसता नाचायला 100 पोरग. त्या आमच्या घराचे त्या खिडक्याच्या काचा तुटल्या तेवढ्या भरून द्या एवढा कुठे डीजे लावितात का आणलाच कोणत्या दुनियातून होता काय माहित. नगर मध्ये पहिल्यांदाच असा डीजे आलेला आहे असा भारी डीजे आला होता. आणि लग्न तर तुम्ही बघितलं त्यामुळे लग्नाचं काय कौतुक नाही सांगत. आमच्या वायकराच्या म्हशी उधळल्या त्याचं काय झालं तुमच्या डीजेनी. अहो पण वरात काय झालं अशी वरात केली का अख्खं गाव नाचत होत गोट्यातल्या म्हशीच होता त्या नाचत नव्हत्या त्या दावे तोडीत होत्या. एकदम भारी. फक्त आपल्या त्या कामल्या जरा ठस झाला होता. नंतर कामल्या डीजे वालेला शिवाय दिल्या त्या आचार्याला शिवाय दिल्या भांडे घासणारे सुद्धा सोडलेले आहे. मला जाऊन थांबावं लागले नाही तर ते म्हणले आम्ही डीजे संघ घेऊन जातो आणि उद्या यालाच वाजितो. काय करा राव या वरातीमुळे नवीन पोरं दारू प्यायला शिकलेत. हाय बसा. मग मी म्हणतो वरात कशी असावी तुम्ही आतिषबाजी करा हा तुम्ही चांगली कीर्तन ठेवा भारुड ठेवा हा नाही काही तर लेजमीचे डाव ठेवा राव. तुम्ही असे डीजे लावा डीजे तर वाईट नाहीच आहे डीजे लावा पण डीजेचा आवाज मर्यादित ठेवा. काय झालं सरपंच आपल्या आणि आताच्या पिढीत खूप जनरेशन गॅप आहे. त्यांना काय पाहिजे आता त्यांनाच माहिती आहे. आपण जर म्हणलं ना आम्ही आता हे भारुड ठेवणार आहे आणि वरातीच्या दिवशी तुम्हाला कीर्तन ऐकवणार आहेत अहो ते लग्नाला सुद्धा यायचे नाही. तुम्ही आठवा आपल्या वराती आठवा बरं. अहो आपल्या काय वराती सोंग म्हणजे असं घ्यायचं सोंग, रा? वा, वा, वा. हा, याला सोंग हा. जर घेतलं ना हा. आले असे लोक हसून हसून खाली लोळत होते. पण आता ते राहिलं नाही हो. त्या काळ वेगळा होता आपलं प्रेक्षक वेगळा होता करमणुकीचे साधनं पाण्याचे साधनं वेगळे होते. अहो बापे साडे घालायचे मग तो दातात हांडा घेऊन डान्स करायचे काय काय बाबू. मी तर कमराला असे तांबे बांधायचो आणि मग ते जोर काढायचो. तेव्हा एकदा पाठीत लागलाय तांब्या तेव्हापासून ते नाच सोडून. आता कसं झालं वजन वाढलं वय वाढलं तांब्या नशीब पाठीतच लागला. बरं जाऊ दे आता चांगलं लग्न झालं. आता एका दिवशी आपल्याला पार्टी बिर्टी द्या पुतण्याच्या लग्नाची. अहो, कधी बी पार्टी तुम्ही सांगा फक्त कधी पार्टी खायची. आपण काय लग्नात म्हणलो जे पाहिजे ते खर्च करतो आणि आता बी आपली नाहीच ना.
चालन काढा एक वार मग हा हा. जाऊ का आता घरून फोन येऊ राहिले तुम्ही स्थळ काळ वेळ तुम्ही सांगायचं, चेअरमन तिथं हजर होईल. नाही तर म्हणता सासरवाडीचे धोंडे आहेत आणि त्याच्यात पार्टी असं नका करू हा, सणात सत्यनारायण नका घालू. बरं बरं बरं. येतो रे म्हातारे. का बरं भाऊ? काय नाही रे, चाललो होतं मला ते नांगर आलेला आहे, तर म्हणलं जरा जाऊन लक्ष द्यावं. एवढं काऊन असे घामाघूम झाले? काय यार रे, सारं टेन्शन आहे टेन्शन. इकडे हे सरपंचाचं तिकडे नांगर चालू, तिकडे टेन्शन, हा, इकडे हे साडूचं टेन्शन. साडूचं कसलं आता? परत ते प्रेग्नंट बिग्नंट का बायको त्यांची? प्रेग्नंट नाही बाबा, अरे माहिती आहे साडूची पोरगी हा. ते नेटच्या परीक्षेला बसली होती, बर त्या तिकडे त्या हरामखोरांनी ते पेपर फोडला. हा, आता या पोरीला परत परीक्षा द्यावी लागली. नशीब आत्महत्या करता करता राहिली ती मेवणीच पोरगी. आत्महत्या राव. मी काय म्हणतो बाळ भाऊ, हा. वर्षभर पोरांनी अभ्यास करायचे, अख्खच्या अख्खं वर्ष वाया जातं ना राव. वर्ष म्हणजे त्यांनी सगळे पुस्तकं थप्पी लावून ठेवले ते, आता फक्त निकालाची वाट बघायला राहिले होते. हाय का नाही? आणि त्याच्यात आता परत परीक्षा द्यायची, परत अभ्यास करायचा, म्हणजे ते आत्महत्या नाही करायचे. काय करते पोरं? नाही तर काय राव, हे इकडे उद्योग करतात आणि यांना आपल्याला द्यावा लागतो. पण 5-5 लाख 10 लाख 15-15 लाख रुपये घेते तर राव. आणि काय पैसे कमवायचा धंदा हे लोकांचा, इथं पोरांच्या जीवाशी खेळतात राव. या त्यांचा झाला धंदा, पण इकडे आत्महत्या करावं लागते ना. होणार, गोरगरिबाचे पोरं एक तर हुशार नाही, तर जिकून तिकून हुशार आहेत, परीक्षेला बसत येत. असं निकालाची वाट नाही, बघत आहेत. भाऊ आता गोरगरिबाची पोरं हुशार आहेत, पण आता मला सांगा, त्यांच्याकडे हे प्रश्नपत्रिका घ्यायला पैसे पाहिजे ना. हा, आता समजा मी काय म्हणतो बाळभाऊ, हा. आता तुमच्या साडूची पोरगी हा म्हणून तुम्हाला सांगतो, जर इकडून तिकडून हुकून चुकून हा, प्रश्नपत्रिका आली तर मग कसं म्हणजे येणार आहे तुझ्या घड? येणार आहे का? म्हणजे बघा बाळ, मी काय म्हणतो, ऐक तुमच्या ऐक ना, साडूच्या कडून तुम्ही भांडवलाची व्यवस्था होत असेल तू- तर बघा, तू काळजी नको- पैसे लागत आहेत एवढं तुम्हाला सांगतो. फक्त कसं आहे, गोरगरिबाचं आहे म्हणून तसं नाही, पण प्रश्न जे येते ते मग श्रीमंताचं पोरग जरी असलं काय आणि गरीबाचा असला काय, प्रश्न तेच असणार. ते मला लोकांचं नको सांगू. मा साडू ये दुबईला, बर हा, ते पैशाचं टेन्शन नको घेऊ. बर तुझ्याकडे जर कुठून प्रश्नपत्रिका अशी वारे उडत उडत आली, आलीच ना, येणार आहेच येणार आहे. आहेच. हा हा, हा, जर आलीच तर मला दी, त्याच्या मोबदल्यात तुला 2 रुपये देईन मी. 2 रुपये हा. 1 लाख रुपये लागतील. दिले. दिली. साडूला सांग, साडूला सांगा पैशांची लवकरात लवकर व्यवस्था दुबईला करा. आहे त्या दुबईला. कसंही करा, मनी ट्रान्सफर करा, ऑनलाईन करा, तुमची इकडचे सोनं नाणं विका, हा. पैसे मला द्या, नंतर त्यांच्याकडून घ्या. हा. तुमच्या लगेच मी पेपरची असं जातो ना, अशी प्रश्नपत्रिका तुम्हाला आणतो. काय ठीक आहे, आहे, चालेल? चल. हा ये. अय कामल्या, अरे कधी कुठं? जाऊ दे, आता आहे ना चांगला अभ्यास कर, सुटशील. हा हा, कर लक्ष दे चांगलं. बरं ऐक, मी तुला परत फोन करते. हा, काय मॅटर? अहो भाचीला फोन लावला होता, पेपर नाही का फुटला, हा हा, परत परीक्षा द्यायची, तिला म्हणलं चांगला अभ्यास कर. मग त्याला काय होतंय? खोबरा का फल मिठा होतंय? खोबरं का फुल मिठा होता? हा, म्हणजे अभ्यासाची काय गरज आहे? समजा पेपर भेटलं मग अहो गंठन भाऊजी, त्याला लय ओळख लागते, असं लगेच पेपर नाही असतो भेटत. समजा वाऱ्याने उडत उडत पेपर माझ्याकडे आला आणि मी ते तुमच्या भाचीला दिला, मग ते ना असं पिक्चर मध्ये बघायला चांगलं वाटतं गंठन भाऊजी, असं रिअल मध्ये असं होतच नाही काही. अहो तुम्हाला माहित नाही, माझे हात आहे ना कानूनपेक्षा लंबी आहेत. म्हणजे मी तुम्हाला पेपर आणून देतो, तुम्ही फक्त पैसे तयार ठेवा. हा, नक्की हम्म. चालतं की. तुझा गोरा गोरा मुखडा, असा चंद्राचा तुकडा. कामले कमून यायला गाड्या अजून चालता नाही तुझी कंबर हलती. ए, तू इथे येऊन बसला काय? मी तिकडेच बघत बसलो, तर मी विहिरीची तिथंच पाहिलं, मला वाटलं तू गेला तिथं. भेटलं का नाही गिराई? भेटलं ना मला गिराईक. मला पण भेटलं. घेतलं ना? अरे बापरे, घंटा काही विषयच नाही. तुला तुला कोण? लायर, बर तू 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 सांग पहिले. सुजाता बाई, भाऊ भाऊ काही विषयच नाही. हम्म. तुला ते नवीन सिम कार्ड घ्यायला लावलं होतं. बस काय विषय, आता नवीन बिझनेस आहे म्हटलं, नवीन सिम कार्ड आहे, सिम कार्ड टाकून तर ऍक्टिव्हेट पण झालंय. ऍक्टिव्हिटी झाली. हा? बॉल फोन हम्म. इकडे ते. हॅलो, नमस्कार बाळासाहेब, प्राध्यापक खोटेगावकर बोलतोय. बोला ना, खोटेगावकर ना? हा 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 हा. हा, पेपर पाहिजेत ना तुम्हाला? हा, 1 लाख रुपये पोहोच करा. किती? 1 लाख? होय, पेपर मिळून जाईल. फक्त बातमी आपल्या दोघात ठेवा. तसा पेपर लीक झाला तशी बातमी फक्त लीक नका होऊ देऊ. होय, माझा माणूस येईल, 1 लाख द्या. बरं बरं, मी बोलतो, माझ्या साडू संग बोलतो,
पण मला तेवढे प्रश्न पाहिजेत हा. पैसे तयार झाले की या नंबरला कॉल कर. तुम्ही ठेवा फोन, मी आता साडूला फोन करतो आणि पैशाची व्यवस्था करतो. ओके. उचला साडू भाऊ, लय महत्वाचं आहे. हा हॅलो, हा मी बोलतोय. बरं ऐका ना, 1,00,000 रुपये मागत येते त्या प्रश्नाचे. अहो आत्ताच माझं त्या खोटेगावकर संघ बोलणं झालंय. ते म्हणले सगळे प्रश्न देतो पण मला 1,00,000 रुपये द्यावा लागतील. हा एक, अहो मी काय, अहो बरोबर आहे. काय मीच देऊ? अहो आता मी, हा बरं ठेवा फोन, मी करतो व्यवस्था मी. आईला बाईला म्हणलं लग्न कर, तर बाई म्हणती वय तुझ नवरा. आईला बाळासाहेब, आता घ्या झटे तुम्ही, करा 1,00,000 रुपयाची व्यवस्था. हॅलो सुजाता मॅडम, हा नमस्कार. मी प्राध्यापक खोटेगावकर बोलतो. हां, ती तुमच्या भाचीसाठी पेपर रेडी आहे आमच्याकडे. 1,00,000 रुपये लागतील. एवढे पैसे? बापरे, एवढे पैसे कुठून आणू मी आता? आता ते कसे आणायचे, कुठून आणायचे तुमचा प्रश्न आहे. पाहिजे असेल तर ठीक आहे, नाही तर द्या विषय सोडून. बरं बरं, हा मी करते, मॅनेज करते. तुम्ही कोणाला देऊ नका, ठेवा माझ्यासाठी. हा हां, मग पैसे ॲडजस्ट झाले की या नंबरला कॉल करा. प्राध्यापक खोटेगावकर नावाने करा असेल. हा हा चालते. हो. बाई, 1,00,000 रुपये चेअरमनलाच सांगते. खोटे गावकर सुजाताबाई पण 1,00,000 द्यायला तयार झाली, बाळू पण 1,00,000 द्यायला तयार झाले. बा गांठ्या, आता काय करायचं 1,00,000 रुपयाचं? आता तुम्ही विचार करायला सुरुवात करतोय. माझा मेंदू असा ऍक्टिव्ह होत चाललाय. मला वाटत होतं सोनं घ्यावं, पण ते मोदी साहेब म्हणले ना वर्षभर सोनं घेऊन. होय, नाही नाही नाही, घ्यायचं नाही. वडीलधारी माणसं आहेत, त्यांचं ऐकायचं. हा, कोणाचं ऐकू नको सर. आमच्या शेजारचा सोनं आहे का, त्याची पप्पी बी घ्याय ना आता. सोन्याचे पप्पी, ते सोनं हे सोनं. तू एक काम कर, पहिले पैसे येऊन दे, आले की मग विचार करू काय करायचं आधी काय हातात तर नाही. पडू दे, मग बघू. अगं संगू, खरं सांगू का, तुझ्याशिवाय असं करमतच नाही. रात्रंदिवस नुसता तुझ्याच नावाचा जपी. झोपे सुद्धा मी करीत होतो संगू. बाई म्हणली आमच्या काय करतात, म्हणलं नाही, नाकातून घोरतोय. घोरतानी सुद्धा तुझा आवाज होता नाकातून संगू. चायनीज पटाना तुझ्या विना, अजिबात करमनाच. आणि हल्ली तू बोलवत नाही तुझे बल्ब बदलायला. CFL जात नाहीत तुझे, टोपा बसले का काय? हल्ली तुझा टिचचा बॅलन्स बी संपत नाही रात्री अपरात्री. हाय का इथं बसले वय चेअरमन? हा, इस्रायलचं अजिबात ऐकायचं नाही, अजिबात नाही. हा, परराष्ट्र मंत्रालयातल्या सचिवाला मी सांगितलंय, लवकर मिटवून घ्या. काय झालं चेअरमन? इराण अमेरिकेचं युद्ध. हा ते माहितीये. पण आमच्या मध्यस्थीशिवाय मिटणारच नव्हतं. डायरेक्ट फोन जोडला मी. हा काय? हा. तरी म्हणलं इतकं फोन लावते, बिजी हा. बिजी, मला तो यावं काय लागतं होतो शोधून. न्याव का न्याव कोणता देऊ इस्रायलचा. त्याला सांगितलं मिटून घ्या, नाहीतर आमचं जर डोकं फिरलं आणि आमच्या आजेची जर आम्ही गोफण काढली, हा. तर तुमचं इस्रायल राहत नसतंय आणि ते इराण राहत नसतंय. तेव्हा अमेरिकेने आता कुठेतरी मध्यस्थी करून ते मिटवायचा प्रयत्न केला. अतिशय महत्वाचा कॉल होता, बोला ना तुम्ही. अहो मी तुम्हाला लेवरची फोन लावते बिजी, मग तुला शोधत आले. माझं एक काम होतं. हा, काम तुमचं म्हणजे काम. काम म्हणजे अडचण होते, अडचण. अहो, कसली अडचण सांगा. आज असा आनंद झालाय तुमचा आमच्याकडे काम म्हणजे. आता आम्ही धन्य झालो. स्वतः सुजाताबाई एखादं काम घेऊन आमच्याकडे आले. सांगा कधी काम करू. हा का? थोडी पैशांची गरज होती. तुम्हाला हा. पैसे? अहो, पैशांची गरज किती पैसे तेवढं सांगा. किती म्हणजे किती लागतील तुम्हाला सांगा. 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये? अहो सुजाताबाई, तुम्ही चेअरमन कडे काय मागितलं? 1,00,000 रुपये फक्त? अहो तुम्ही जर आज म्हणले असते ना मला 10 एकराचा प्लॉट पाहिजे, अख्खा गावाचा नकाशा तुमच्या समोर मांडला असता. तुम्ही फक्त बोट ठेवायचं. मग ती सरपंचची जरी जमीन असते ना, तर निलाव केला असता चेअरमननी तुमच्या. मला नाही लागत चेअरमन, मला आहे ना द्यायची कोणाला तरी, अर्जंट आहे.
1 लाख हा अहो 10 लाख तुमच्या तोंडात 1 लाख शब्द सुद्धा मला असा कसा तरी वाटत आहे. तुम्ही 10 लाख मागा, कोटी रुपये मागा चेअरमन कडे 1 लाख एवढे कुठे ठेवून आम्ही असं तर पॉकेट मनी देईन मी तुम्हाला 1 लाख. पॉकेट मनी. हो पॉकेट मनी देऊ शकतो, पण आजपर्यंत तुम्ही अशी चेअरमन कडे कधी डिमांडच केली नाही. अहो ते बाकीचं राहू द्या, पण आता 1 लाखाचं काम करा. नाही 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 तुम्हाला 1 नाही तुम्हाला 5 घ्यावाच लागतील. बरं 4 लाख आहे ना माझ्या अकाउंटला टाका आणि 1 लाख रुपये मला द्या, आत्ता द्या. बरं बरं तुम्ही आहे ना आता निघा, 5 लाख तुमच्या अकाउंटला मी असे ट्रान्सफर करतो, पण तुम्हाला कशाला लागते ते तरी सांगता का नाही? अहो एक जण आहे ना प्रश्नपत्रिका देतोय, माझी हा. भाची नाही का, असं असं हा तिला द्यायची मला. त्याच्याजवळ पैसे नाही सध्या म्हणून मीच घेऊन देते. असं आहे होय. हा मग काय नाही लगेच कामाला लागा, ते प्रश्नपत्रिका घेऊन टाका. 1 नाही 5 वेळा घ्या ती प्रश्नपत्रिका, जा पैसे आले तुमच्या अकाउंटला. 5 वेळा घेऊन काय करणार? तुम्ही तिकडे उधळा नाही त्याच्या भाषेला काही करा, मला तुम्हाला पैसे देण्यात आनंद होऊ राहिला. तुम्ही कधीतरी चेअरमन कडे पैसे मागितले. बरं बरं टाका पण. हा टाका म्हणजे विचारता काय, म्हणजे लगेच हा. ट्रान्सफर करतो तुम्हाला. जाऊ का मग? हा तुम्ही जा बिनतास. हा. 5 लाख म्हणजे काय चेअरमनला आता अडथ्यावाल्याला फोन करतो, कांदेच पाटील. हा साहेब चेअरमन, माहिती आहे नंबर आहे. कांद्याची पट्टी किती आली आपली? अहो काल पाटील आहेत. 20,000. काय भाव केला? 7 रुपये. आहे ना. बरं 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 ठेवा ठेवा. तुला तर या बाईला 5 लाख बँकेतूनच द्यावं लागतील. पडला रे पडला, पेपर पडला, पडला रे पडला. सरपंच बेस उड्या मारत बाळासाहेब. आज जरा आनंद झालाय आणि त्या आनंदात आणखीन थोडीशी साखर टाका, म्हणजे माझा आनंद आणखीन द्विगुणित होईल. आता उषाबाई आल्यावर परत काय आनंद झालाय बा? त्या नाही, दिवशी नाही. आली ती. ते काय झालंय मा साडू आहे का, हा त्याच्या पोरीचं ठरलंय लग्न बर. आणि साडू आहे तिकडं दुबईला. हा हा हे आता काय किरकोळ कारकोळ खर्च लागतो ना, तर साडू मला म्हणला साडू भाऊ तुम्ही पैसे घाला आणि मग मी तुम्हाला दुबईहून आलो देतो, मला फक्त 1 लाख रुपयाची गरज आहे. अच्छा अच्छा हा. अच्छा. पण ती लगेच येणार आहे ना? अहो ते तिकडून बंडलच घेऊन येणार आहे लग्नाला. मग काय हरकत 10 नाही. दिवसात सुट्टी काढणार आहे त्यो. म्हणला तुम्ही टाका पैसे, काय किरकोळ कारकोळ काय त्या सवासनी काय भानगडी बराच राडा आहे लग्नाचा. चालतंय ना, मग हा, काहीच तर मला- हरकत नाही. आता मी ना हा. एक जण इथं भेटायला येणार आहे, ते झालं हा. का मग मी हे करील, घरी आणून देईल, नाही तर तू ये दुपारच्या टायमिंगला. चाल आणि ते आला का लगेच तुमची देईन. मग ते 2 दिवसात येतो का 4 दिवसात येतोय, फक्त एवढं 4-8 दिवस लागतील फक्त. चालतंय चालतंय चालेल, काय हरकत नाही. बरं झालं गाड्या, काम झालं. येऊ हा, सरपंच मग. हा, हा. चला नाही कशाला, तर कमीत कमी माणसाने लागणार तरी काम यायला पाहिजे. तो घंटा कुठे चालला? ए घंटे इकडे ये. तूच हा ये इकडे ये. अरे ये. काय सरपंच बोला बरं लवकर, माझ्या मागे लय काम आहे. काय असं डोंगर उचलायचा तुला कामाचा? मी ना आपल्या कामलाकरनी मिळून नवीन व्यवसाय चालू केला. कमलाकर? हा. कोण? कामल्या. कमलेनी? हा आणि तू? बर 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 बर. लय मोठा चानस आहे. तुम्हाला कळतो चानस? कळतो? छानच कळतो ना. मारलं कधी चानस? नाही बाबा, नाही असं काय नाही मारलं चानस नाही? बिनस. नाही नाही. काय जगून फायदा आहे तुमचा. आता तू शिकणार का मला कसं जागायला पाहिजे? जाऊ का? लय काम आहे. अरे पण ते माझं काम करायचं होतं एक. काय मग हे असं आहे, तू जर एवढं सांगायला लागला तर आता कसं काम सांगू बाबा मग तुला? तुमचं उद्या करतो मी, आज लय गडबड आहे माझ्या. ठीक आहे जा मग, काय आता. येऊ का? हा आयला कमलेनी बिझनेस चालू केलाय, मला माहित पण नाही. आईला नक्कीच काहीतरी गावात घडू राहिलं राव, काहीतरी वेगळंच घडत आहे, बघावं लागेल. तर सुजाताबाईचे 1 लाख रुपये आले, हा. भाऊ भाऊचे 1 लाख रुपये आले, मग किती झाले? 2 लाख. 2 लाख रुपये झाले. आता करायचं काय? एवढं उन्हात बसूस तर एखाद्या हॉटेलला जाऊन मस्त बसून एसी मध्ये. नाही मला इशीत बसावं असं वाटलं ना, मी आपल्या गावातली एटीएम मध्ये जातो, नाही तर कापड बाजारात प्रत्येक दुकानात 20 मिनिटं थांबवतो इशीत. अरे पण आता घंट्या हे भुरट्याच आपल्याला बंद करावं लागते. आता 2 लाख रुपये, अख्खे 2 लाख आलेत. आता विचार कर, आता काय कसं करायचं? मी काय करणार आहे, माझी 1 लाख आहे ना, हा मी जाऊन आपलं त्याचा बिंगो खेळणार आहे. बिंगो? हा मग 1 लाखाचे 2 लाख, मग 2चे 4, 4चे 6, 6चे 12. अरे तुझं गणित पण पक्क आहे. हा मग येडे असं काय करू नको. बिंगो बिंगो खेळण्यापेक्षा ते कशी तरी इन्व्हेस्टमेंट कर, किंवा मग आपण काम करू ना. IPL मध्ये करू की इन्व्हेस्टमेंट? IPL मध्ये अख्खी टीमच घेतो का 2 लाखात? नाही मग ते हे करू ना, कोण जिकन कोण हरण ते नाही अच्छा का? असं होय, म्हणजे सट्टा लावायचं म्हणतो का? नको नको तसं नको करू. सट्टा बिट्टा नको, स्वतःवर खर्च कर ना. आता सट्टा बिट्टल देणार, मग ते येणार करण्यापेक्षा मस्तपैकी आता काय कर, ट्रिप बिप काढू आपण, गोव्याला जाऊ,
कोकणात जाऊ. बरं मी काय म्हणतो, थायलंड आहे, बँकॉक आहे, मलेशिया आहे, मॉरिशियस आहे, न्यूयॉर्क आहे, वॉशिंग्टन DC आहे, अय. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, कुठंतरी मस्त तिथं पासपोर्ट लागतो जायला, तुझं रेशन कार्डात बी नाव नाही. एवढं मात्र आहे. तांदूळ बी होय होय आपलं तुम्ही इथं बसलेत होय हा, चला तिकडे ते सीबीआयचे लोक आले तर माहितीये का तुमच्या चौकशीसाठी. आमच्या CBI चे? चौकशीसाठी हा काय संबंध, आमचा काय संबंध सीबीआय वाल्यांशी? आम्ही मला काय काय केलं? माहिती काय संबंध आहे पण ते सगळे लोक आले तिथे सरपंचाने थांबून ठेवले तुम्हाला सरपंचाने बोलवलं तिकडे चला. सीबीआय आपलं खातं बी नाही सेंट्रल बँकेत. अरे पण आम्हाला सीबीआय काय करणार आहे? अरे आता मला काय माहिती काय केलं असेल तुम्ही कारण मला तरी काय माहिती. कमले जायचं पळून. अरे गांठ्या, अरे आता सीबीआय वाले असतील तर पळून पळून पैशीन कुठं? इथं आपल्याला कोतवालीचे अर्धा एक तास सापडते, इथं सीबीआय वाले भावड्या जाशीन कुठं? चल चल तिथे सरपंच बसले तुम्हाला बोलले एक काम चला कर, पटकन. आपलं पळून घेऊन जाण्यापेक्षा सरपंचान कोणी इथं काहीतरी मिटत निसरत असेल तर बघ. चला 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 मी निघतो. अरे चल. जात येतात. घर सापडलं ना पण आमचं. हो फार छान काय परिसर आहे तुमचा, खरंच मस्त वाटलं एकदम येताना. पण कमानीतून ज्यावेळेस आत आलो ना किती मस्त निसर्गरम्य वाटतं एकदम, हो फार मस्त. आणि मठ म्हणल्यावर काही अडचणच झाली नाही आम्हाला. ऐतिहासिक गाव आहेत आमचे. हो ना. सोनेवाडी, मेकरी, पिंपळगाव, लांडगा हे सगळं इतिहास आहे या गावात. आणि माणसांनाही फार माणुसकी आहे बरं का. हो ते आहे ते आहे. त्यांनी साहेबांनी मला इथपर्यंत घेऊन आले ते. हो आणि बेरड साहेब म्हणल्यावर ते सगळे तुम्ही तर फेमसच आहे तिथं. सरपंच म्हणल्यावर काही विषयच नाही. काय रे, आम्हाला अरे, काय मला केलं काय का? माहिती काय आहे, तुम्ही चला तर घर तिथं. साहेब आले बरं का, ते चांगला दम द्या. तुम्ही काळजीच करू नका, सरपंच पाहता. बोला ना सरपंच. ए उठ, तुम्हाला काय पाहुणे म्हणून बोलवलं का इकडं? काय झालं? साहेब हाच आहे कमलेश हा. आणि हा गंठन कुमार. असं आहे होय. हा. अरे काय कुठाने काय केलेत तुम्ही? काय नाही, काय काहीच नाही. कुठाने केले? काय नाही, फाट्यावरती एखादा बिस्किट पुडा घेतला असेल, चोरला असेल, बाकी काय नाही. किरकोळ कारकोळ भांडणं तंड वादविवाद होतात, ते गावातल्या गावात मिटून जातात. असं काय नाही. आम्ही काय केलं? काय घंटा तू काय केला? काहीच नाही. काय नाही मी केलं. एकट्याला नाही बोलत, तुम्हाला दोघांनाही बोलतो. नीटची परीक्षेचे पेपर कोणी फोडले? खरं खरं सांगा. साहेब हे किती वर्ष आत जातील? काय म्हणलं तुम्ही? ते मला नीट ऐकूच नाही आलं साहेब. दोन कानं मागं वाढल्या का चांगलं ऐकू येईल तुला. नाही, आम्ही असं काय नाही, पेपर काय नाही पडला. नाही काहीच नाही. कधी आम्ही घरातलं म्हणजे माठ आता आमच्याकडून कधी फुटला नाही, ग्लास कधी आणि फुटला नाही. हे सगळं आहे ना, सगळं ऐकायला येईल तुम्हाला. थांब आता. एका जरा रिंगणात घेतलं का सगळे पोपटासारखे बोलतील. अरे हे सीबीआयचे ऑफिसर येत. तुम्ही दोघांनी काहीतरी कुटाणा केलाय. ते माझ्याकडे आले होते. ते म्हणले का तुमच्या गावातून आहे ना 2 जणांनी नीटचे पेपर लीक केलेत, फोडलेत ते पेपर आणि लोकांकडून पैसे घेतलेत. नेमकं मला बी कळलं नेमकं काय मॅटर चाललाय. तुला मागाशी बोललं तर तुम्हाला लय काम आहे, बिजी आहे. हेच काम होतं काय तुमचं? हा? सरपंच 10-10 लाख रुपयाचा काहीतरी घोटाळा आहे यांचा. अरे बापरे. नाही, मग- 1-1 लाख मग? घेतलेले 1-1 लाख. कोणाकडून? बाळूभाऊ कडून 1 लाख आणि सुजाताबाई कडून 1 लाख. खरं खरं सांग. कबूल केलं यांनी. अरे काय भानगड काय आहे नीटच्या प्रश्नपत्रिकेची? अहो, असं काही नाही सरपंच साहेब. आम्ही आमच्या हातानेच यांना प्रश्न लिहिले आणि काय नाही, आम्ही आमच्या पुस्तकातून बघितले प्रश्न लिहिले आणि ते विद्यार्थी म्हणून ते आमचे बाळूभाऊचे त्या साडूच्या पोरीला आणि त्या सुजाताबाईच्या कोणाला भाचेला काय त्यांनाच दिलं दोघांना प्रश्नपत्रिका. अरे लाजा वाटू द्या. तुम्ही पोरं एवढ्याले 15-15 तास अभ्यास करतेत, नीटचा अभ्यास करतेत आणि तुमच्यासारखे हरामखोर लोक प्रश्नपत्रिका फोडितेत आणि श्रीमंताच्या लोकांना विकतेत. लाज वाटायला पाहिजे. त्या गोरगरिबांनी काय करायचं रे? इतकं वर्ष 2 वर्ष मेहनत घेतात, त्यांचे बाप कर्ज काढू काढू खासगी क्लासची फी भरतेत आणि तुम्ही अशी प्रश्नपत्रिका फोडतात आणि श्रीमंतांच्या पोरांना देतात. लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. आणि हे जे श्रीमंताचे पोरं आहेत, उद्या जर डॉक्टर झाले तर माणसं मारतील ना ते. हा, आणि त्याचं पाप तुम्हाला लागेल ना, तुमच्या सारख्या लोकांना जे प्रश्नपत्रिका फोडतात त्यांना. पाप लागायला आम्ही फोडलीच नाही ना. याच्या मानाने पुस्तकात बघू बघू प्रश्न लिहिले. लिहिले अरे पण का कोणाच्या भावनेशी काय खेळता तुम्ही? आपण हा? हास्य हासिक मध्ये चष्ट मध्ये केलं राव असं- साहेब. असं चेष्टा ना? मध्ये करा. हा, आता चेष्टा ना? यांना बरं का 10 वर्ष तरी यांना सुटका देत नाही असतो मी. गंठन गंठन. हा, हे बाळूभाऊची 1 लाख. हा. बाळूभाऊचे 1 लाख हा. म्हणजे पहा साहेब, पुरावा सुद्धा अजून 9 आला. लाख कुठे? 9 लाख नाही साहेब. 1-1 लाख 2 लाखच आहे. 9 लाखाचं काय? अहो, एकच घेतले, यांच्याकडून एक आणि त्यांच्याकडून एक, असे 2 लाख. सरपंच पा एक खोटं बोलतायत बरं का, मला असं वाटतंय. आता परत करता का असले कुठाने? नाही. नाही नाही, हा? अजिबात नाही. आणि इथून पुढे जर कोणी असे प्रश्नपत्रिका फोडणारे असेल ना, पहिलं मला येऊन सांगत जा. कळलं का? हा, गावात हे नाही असले दिसले नाही पाहिजे तुमच्यासारखे. परत नाही कुठं करणार असा. नाही, अजिबात नाही, स्वप्नात पण नाही. पेपर आजपर्यंत मी पेपर वाचायचं बी बंद करून टाकेन. ठीक आहे, बस का साहेब? चला निघा. परत दुसरं नाही काय केलेलं. नाही 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 नाही, चला पळा. नीट जातो आता, नीट जातो. सरळ जा सरळ. राहिलं बरं झालं बा साहेब,
तुमच्यामुळे तरी माझी 1 लाख निघाले, नाही तर माझा 1 लाखाचा कार्यक्रमच होता. आईला कांद्याची पट्टी नाही आली म्हणून 5 लाखाच्या ऐवजी सुजाताबाई 1 लाख दिलीत बरं का. त्याच्यातच बाई खुश झाल्या. अरे सरपंच जवळ कोण माणसं बसली, चला बघू तर. पाहिलं का सरपंच कसे लोक असतात. बघा ना राव, हा लोकांच्या खरं भावनेशी खेळतात. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कोण पाहुणे? अहो आपले मित्र आहेत हा. ऍडव्होकेट इथे आपल्याकडे घरी आमरस खायला आले होते. असं असं. आपण ते गावात एक ह्या पोरांनी कुटाणा करून ठेवला. हा. त्यांना म्हणलं जरा दम द्या त्यांना. आपल्या गाव काय कुठं हो झालंय? तो कामल्यान गांठे आहे हा. ना, त्यांनी काय केलं, हातानेच प्रश्नपत्रिका लिहिल्या बरं. आणि गावात 2-3 जणांना म्हणले आम्ही प्रश्नपत्रिका फोडली, ही प्रश्नपत्रिका विकत घ्या. लाख रुपयाला. तो बाळू मायाकडे आला आणि हे बाकी 1 लाख रुपये बाळू घेऊन गेला मायाकडून आणि खोटं कारण सांगून. आणि आता मी हे यांच्या मदतीने काढले, नाही तर मला 1 लाखाला झब्ब बसला असता. सीबीआय ऑफिसर म्हणून आणले मी. यांनी असा काय दम दिला त्यांना, पैसे काढून दिले. अशी गेम केली ना त्यांच्यावर. अरे ते खरं आहे बरं का, म्हणजे बाळ्याला त्यांनी काढलं. हा, आणि मग ते सुजाताबाई कोणी 1 लाख रुपये यांनी तर नाही घेतले. प्रश्नपत्रिकेसाठीच ना. हा सुजाताबाईंनी अहो, माझे मग एक लाख- हेच होते ना ते. कोण कोण होतं? गांठ्यान कामल्या गांठ्याचे घेतले म्या. मी कामल्याला सोडित नसतो आता. कामल्या मी ठोकीत असतो आता मला एक धरून. मिनिट सांगा, सुजाताबाईचे केले तुम्ही कोण गरम होताय? सुजाताबाईला कोण आम्हीच दिलेले आहेत ना 1 लाख रुपये. सरपंच. सोदरा चेअरमॅन सोदरा. आता ते नंतर सुधरू, मला पहिले 1 लाख रुपये घेऊन ये. पाहिलं का आता हे? पैसे काढ, पैसे काढ, पैसे काढ, पैसे काढ. पळू नको, कमल्या. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.